श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, स्वामींची सेवा करून झालेली आहे. आज नित्यसेवा आज लवकर झालेली आहे बरं का, कारण आज आहे ना मला काम होतं थोडंसं. तर हे बघा, आणि फुलं आज ह्यांना भेटले होते, तर फुलं हे घेऊन आलेले होते. तर असं चाललेलं आहे आपलं. हे बघा, सेवा मात्र आज करून झालेली आहे आपली. आणि ही आहे मी, जे की आज मशीनवरती बसणार आहे. मशीनवरती तो रोजच बसत असते, पण आज थोडंसं उद्या रक्षाबंधन आहे, तर म्हटलं दुसऱ्यासाठी नाही आहे पण सगळ्यांसाठी ब्लाऊज शिवलेले आहेत. तर म्हटलं आज ब्लाऊज आपण स्वतःसाठी शिवूया. थोडासा वेळ काढलेला आहे आणि आज ब्लाऊज म्हणाल तर मी माझ्या स्वतःसाठी शिवणार आहे, की जे की मला रक्षाबंधनला घालण्यासाठी नाही आहे वेळ माझ्याकडं, पण काय हरकत नाही, तरी थोडासा स्वतःसाठी केलंच पाहिजे. आणि त्यासाठी हा फॉल आणलेला आहे. ही साडी म्हणजे हा फॉल साडीसाठी लावण्यासाठी म्हणलं तर सगळ्यांसाठी शिवले. माझं प्रत्येक वेळेस तेच होतं की माझं स्वतःसाठी अजिबात मला शिवणं होत नाही, मी आणून ठेवते. तर तो आहे हा ब्लाऊज. तर मी आज रक्षाबंधन उद्या आहे, तरी आज डोक्यामध्ये आलेला आहे माझ्या की आज मला ही ब्लाऊज मी शिवायला पाहिजे. आणि बघा, सगळं मेहंदी निघून गेलेली आहे. अजिबात मेहंदी ह्याला लावली होती, लाडून लावली होती ह्याला, पंचमीला मेहंदी लावली होती. ते बघा, तर खूप छान रंगली होती आणि इकडनं तिनंच लावली होती. आणि पॉलिश हे सगळं निघून गेलेलं आहे. तर असंच असतं प्रत्येक क्षेत्रामध्ये गेलं तरी. आता म्हणजे ब्लाऊज दुसऱ्याचे शिवून देते मी, पण माझे स्वतःचे शिवून होत नाही, त्यामुळे सतत ड्रेसवरती गाऊनवरती याच्यावरतीच मला काढायला लागतं. पण आज मात्र ठरवलेलं आहे, उद्या रक्षाबंधन आहे, तर आज कुठल्या हल्दीत माझं ब्लाऊज शिवणार आहे. तर ते ब्लाऊज मी असं काही शिवणं शक्य नाही, त्यामुळे मी ते ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हाच माझं ते ब्लाऊज व्हिडिओच्या नादामध्ये शिवून होईल, यासाठी मी व्हिडिओ आज त्या ब्लाऊजचा बनवणार आहे. तर चला कटिंग करून घेऊया. आणि कसं शिवणार आहे तर प्रिन्सेस कट ब्लाऊज मी शिवणार आहे. तर चला, एकदम साधं सिंपल लुक, मला साधं सिंपलच आवडतं. तर बघूया, जसं असं मला जमेल तसं तसं मी करणार आहे, म्हणजे जसं आवडेल तसं तसं. पण तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ब्लाऊज कटिंगपासून ते स्टिचिंगपर्यंत कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे. तर चला, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कसं ब्लाऊज मी शिवलेलं आहे नक्की पहा. तर चला कटिंग करून घेते पाहिजे. तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की ब्लाऊज तर रक्षाबंधनला शिवलेला आहे, पण हो व्हिडिओ खूप जुना आहे हा. तर एडिट वगैरे सगळा व्हिडिओ तयार करून ठेवला होता, पण अपलोड करायचं म्हणाल तर अजिबात माझ्या लक्षात नव्हतं. आणि आज माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ आपण तयार करून ठेवलेला आहे आणि तो अपलोड करायचा राहिलेला आहे. तर थोडासा लेट झालेला आहे, पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा, सगळ्यांसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, पण स्वतःसाठी करणं होत नाहीत. आणि माझ्यासोबतही तेच बऱ्याच वेळा घडतं. मी सर्वांची ब्लाऊज शिवून देते आणि माझे स्वतःचं म्हणलं ना की मला अजिबात शिवावंच वाटत नाही, कंटाळा येतो. आणि दुसऱ्याच्या शिवण्याच्या नादामध्ये स्वतःचं होतही नाही. आणि माझं तुम्ही पाहिलेलं असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये डिझायनर ब्लाऊज तर मी कधीच स्वतःसाठी शिवत नाही, कारण डिझायनर ब्लाऊजला वेळ लागतो. म्हणजे एका तासाचं काम मला 2-3 तास असं वेळ लागतो. त्यामुळे मी होईल तितकेच, म्हणजे कसं म्हणतो ना उरकायचं काम, तसे ब्लाऊज शिवत असते मी स्वतःचे. म्हणजे कुठंही डिझाईन वगैरे ठेवत नाही, एकदम सिंपल गळा असतो बायावरती, ह्याच्यावरती डिझाईन कुठं ठेवत नाही. तर ह्याचं कारण हेच असतं की बाबा वेळ कमी लागला पाहिजे आणि आपलं शिवण्याच्या नादामध्ये दुसऱ्याचे राहिले नाहीत पाहिजे शिवायचे, कारण मग कंटाळा येतो स्वतःसाठी काय करायचं म्हणलं की. आणि ह्या ब्लाऊजचा आज व्हिडिओ बनवण्याचा माझा हाच हेतू आहे की व्हिडिओच्या नादामध्ये माझं ब्लाऊज शिवून होईल आणि मी रक्षाबंधनला मला घालता येईल, यासाठी मी याचा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर हाही ब्लाऊज मी साधा शिवणार आहे, एकदम फक्त थोडंसं काय ना डीप गळा घेतलेला आहे थोडासा, आणि प्रिन्स कटमध्ये शिवणार आहे. तर असं असतं, आपण सगळ्यासाठी करतो पण स्वतःसाठी करायला वेळ भेटत नाही, आणि जरी वेळ भेटला तर कंटाळाही येतो. तर हाच प्रकार माझ्यासोबत बऱ्याच वेळा घडतो. हे साडी घेऊन मला ह्याला बरेच दिवस झालेले आहेत, पण ब्लाऊज शिवण्यासाठी मी अजून ती साडी घातलेली नाही आहे. आणि म्हणजे त्यावरती ब्लाऊजच नाही तर घालणार कशी ना साडी. आणि साडीलाही पिको फॉल वगैरे करायचा राहिला होता, तर म्हणलं आज आहे दुसरेही 1-2 ब्लाऊज आहे शिवायचे, ते 2 आणि माझे एक 3, असे 3 ब्लाऊज मला आज शिवायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर तर कटिंग करून घेतलेली आहे. आणि बघूया, थोडासा विचार चाललेला आहे की भाईला थोडीशी डिझाईन बनवायची आहे, बघू कशी जमते काय जमते. पण कसं असतं ना, वेळ लागतो खूपच. डिझाईन करायची म्हणलं की खरंच वेळ लागतो, 2-3 तास तरी लागतात ब्लाऊज शिवायला, कधी कधी तर 4-4 तास लागतात. आणि यामध्ये काय होतं ना, पाठीला खूप त्रास येतो, तो कमरेला खूप त्रास होतो. तर शिवणकाम म्हणलं की हे त्रास आलाच. आणि मला तर अगोदर डॉक्टरांनी सांगितलेलं की जास्त वेळ मशीनवरती बसायचं नाही, तरी मी
मध्ये मध्ये सगळं काम सोडून दिलेलं होतं, पण आता परत नव्यानं चालू केलेलं आहे आणि करत आहे. आणि त्रास आता पूर्णपणे माझा बंद झाला होता, मला होत नव्हता त्रास, पण आता जसं जसं शिवायला लागले तसा तसा त्रास होत आहे. तर बघूया, आणखीन चाललेलं आहे माझं बंद करायचं, पण बघूया काय होते काय नाही. जसं जसं थोडंफार तरी करणार आहे. पूर्ण आता डायरेक्ट पहिलं कसं मी एकदम डायरेक्ट सगळंच बंद केलं होतं, तसं आता अजिबात बंद करणार नाही. होईल तितकं हळूहळू काम माझं मी चालू ठेवणार आहे. तर ह्याचं काय होतं ना, ह्या ब्लाऊजचं जो लेस आहे ना ती मला बाहेर लावायची होती, त्यामुळे मी कमरेला याची लेस लावणार नव्हते, ती बाह्यासाठी काढून घेतलेली आहे.
तर दीड ते पावणे 2 तासाच्या मेहनतीनंतर फायनली आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे. तुम्हाला काय पूर्ण दाखवलं नाही मी, कारण खूपच मोठा व्हिडिओ झाला असता. खूप म्हणजे काय खूपच मोठा व्हिडिओ झाला असता, यामुळे मी तुम्हाला काही तेवढं दाखवलं नाही आहे. स्लीव्ज अशा प्रकारे केलेले आहेत, म्हणजे पफच्या आहेत ना, असं केलेलं आहे. जास्त सिंपलही नाही आणि जास्त पफही नाही, असे केलेले आहेत. फायनली आपला ब्लाऊज हा शिवून झालेला आहे आणि लटकन राहिले अजून लावायचं. पण आधी आता धागा आहे लावलेला, साडीला लगेच फॉल लावून घेणार आहे आणि नंतर मग लटकन लावून घेणार आहे. आधी फॉल लावून घेते आता साडीला. ही आहे साडी, हिला फॉल लावायचा आहे आणि टिपही मारायची आहे इकडनं किनाऱ्याला. तर चला, ब्लाऊज शिवून झाला, हुक लावून झाले, आता साडीला फॉल लावून घेणार आहे, तयार होणार आहे आणि लगेच माहेरी जाणार आहे. तर इथंच आता व्हिडिओ मी एंड करणार आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर रक्षाबंधनसाठी माहेराला जाणार आहे. व्हिडिओ थोडासा लेट आलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग.